पुण्याच्या अनेक भागात सध्या पाणीबाणीची परिस्थिती आहे। अशातच शिवाजीनगरमधील खैरेवाडी परिसरात नागरिकांनी पाणी नाही तर मत नाही असे बॅनर्स लावले। तर पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा इथल्या नागरिकांनी दिलाय। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। पिंपरी चिंचवडमध्ये काळ्या काचा लावणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कारवाई केली आहे। 3435 वाहनांवर कारवाई करत 37,91,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। 29 मार्च ते 4 एप्रिल या 7 दिवसांमध्ये कारवाईची मोहीम राबवण्यात आली। रविवारी मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। तर सेंट्रलवर माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:05 तर दुपारी 3:55 दुरुस्तीची कामं केली जातील। तर ठाणे आणि वाशी नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील ब्लॉक घेतला जाणार आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। सकाळी 11:10 तर दुपारी 4:10 वरील स्थानकांदरम्यान लोकल बंद राहील। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे दर हे 180 ते 220 रुपये प्रति किलो झाले। सध्या मार्केटमध्ये मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून लसणाची आवक सुरू आहे। मात्र लसणाची साठवणूक केली जात असल्यानं दरात वाढ झाली। वाशिम जिल्ह्यातील 150हून अधिक ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे। तर 400 ग्रामपंचायतींकडे 15 कोटींची रक्कम थकीत आहे। ही रक्कम अदा करण्यासाठी महावितरणने जिल्हा परिषदेकडे वेळोवेळी पाठपुरावा करत पत्रव्यवहारही केलाय। मात्र दखल न घेतल्यामुळे महावितरणने ही कारवाई केली आहे आणि त्यामुळे आता नागरिकांचे हाल होत आहेत। पिंपरी चिंचवड शहराला आंध्रा धरणातून मुबलक पाणी पुरवठा होत नाहीये। त्यामुळे औद्योगिक नगरीचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। तर चिखली, मोशी, दिघी, डुडुळवाडी या भागामध्ये सुरळीत पाणी पुरवठा होत नाहीये। तर महानगरपालिकेनं योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करतात। तर पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतं।